वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण करणार आहोत मटर रेसिपी। तर मटर रेसिपी करण्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून अशा पद्धतीने कांदा घेतलेला आहे आणि तो मी भाजण्यासाठी टाकलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे। तोपर्यंत मी टोमॅटो चिरून घेणार आहे। तिकडे आपला गॅसवर कांदा भाजून होत आहे आणि त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहे। तर अशा पद्धतीने आपला हा कांदा टोमॅटोचा मसाला रेडी होणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर लावून वाटून घ्या तुम्ही। तर या पद्धतीने तुम्ही वाटून घ्या। त्यानंतर कढई ठेवा, कढईमध्ये तेल टाका। तेलात तुम्ही जे ग्रीन पीस घेणार आहेत ते धुवून घ्या व्यवस्थित अशा पद्धतीने आणि धुतलेले ग्रीन पीस तुम्ही तेलात तळून घ्या। थोडक्यात थोडंसं तेल टाकून भाजून घ्या असंही म्हणता येईल। आणि कारण ते आपल्याला कच्चे लागत नाहीत आणि पटकन शिजतात। जे भाजीमध्ये टाकायचे तर त्या भाजी पेक्षा इथे आपण असे तेलात भाजून घेतल्याने व्यवस्थित अशा रीतीने ते भाजून निघतात, कच्चे लागत नाहीत। तर आपण इथे आता मसाला तयार करणार आहोत। तर तेल टाकून घ्या, तेलामध्ये खोबरं लसूण टाका आणि त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाका। अशा पद्धतीने आपण मसाला इथे तयार केलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची आणि कांद्याची जी आपण मिक्सरवर बारीक केलेली पेस्ट आहे ते टाकून घेणार आहोत। तर या पद्धतीने तुम्ही खोबरं आणि लसूण, मी खोबरं लसूण म्हणते, तुम्ही पण तसंच म्हणा, कारण आपण खोबरं आणि लसूण आलं आणि कोथिंबीर यूज करून मसाला तयार करत असतो। तर अशा पद्धतीने त्या मसाला भाजून झाल्यानंतर त्यात कांदा टोमॅटोची पेस्ट घालून मी परत हा मसाला परतून घेणार आहे। आणि ही माझ्याकडे आयर्नची कढई आहे, ज्यामध्ये मसाला अजिबात खाली लागत नाही आणि चिकटतही नाही। तर अशा पद्धतीने मी इथं मसाला व्यवस्थित अशा रीतीने भाजून घेतलेला आहे आणि मस्तपैकी साईडने तेल सुटलेलं आहे। आता आपण यात मसाला घालून घेऊया। तर इथे मी मिरची पावडर 1 चमचा, मसाला 1 चमचा, हळद आणि धना पावडर टाकून घेतलेली आहे। इथं मी थोडंसं आपण जे चिवड्याची डाळ आणतो, फुटाणा डाळ, त्या डाळीचं पीठ करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा छोटा घातलेला आहे आणि ते आपला मसाला रेडी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ग्रीन पीस टाकून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने ग्रीन पीस टाकून घेतल्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकून ते एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर चवीनुसार तुम्ही त्यामध्ये मीठ टाका आणि ही अशा पद्धतीने आपली प्लेट तयार झालेली आहे। तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी।